नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक वेचक बातमीपत्रात आपलं सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. अद्यापही आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग बघूया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी. कावड पालखी महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी समन्वय बैठक संपन्न. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या आरोपींना 48 तासात जाणेफर. पोलिसांनी केले जेरबंद. हर घर तिरंगा अभियानात नगर परिषदेच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह. टू व्हीलर रॅलीत निम्म्याहून अधिक कर्मचारी कथित गैरहजर. भार्गव आयसरची बैलगाडीला जोरदार धडक. 3 शेतमजूर जखमी, एकाची प्रकृती गंभीर. बातम्यांचा वेगवान पाठलाग, निर्भीड पत्रकारिता आणि जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे चॅनल अजिंक्य भारत न्यूज. आता बघूया सविस्तर बातमीपत्र. अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या 12 ऑगस्ट 2026 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार कावड पालखी महोत्सवाच्या अनुषंगाने प्रशासन, पोलीस अधिकारी, आयोजक आणि शांतता समित्यांच्या प्रतिनिधींची समन्वय बैठक पार पडली. महोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक नागरिक सहभागी होणार असल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे, गर्दीचे नियोजन करणे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यावर विशेष भर देण्यात आला. दरम्यान महोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचा उपद्रव किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटकांना पोलीस प्रशासनाकडून कोणतीही गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीसह कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी कावड पालखीधारकांनी नशामुक्त महाकावड यात्रा करण्यासाठी उत्सुकता दाखवल्यामुळे पोलिसांकडून कौतुक करण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचाली, अनुचित प्रकार किंवा अफवांबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत 112 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. यासोबतच आयोजक आणि शांतता समित्यांनी महोत्सवात व्यसनमुक्ती, सामाजिक सलोखा आणि शांततेचे वातावरण निर्माण करण्याचा सुद्धा संकल्प केला आहे. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील नागेश्वर महादेव मंदिराची दानपेटी फोडून रोकड व मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या आरोपीला जानेफळ पोलिसांनी अवघ्या 48 तासात जेरबंद केले आहे. या प्रकरणी शिवचंद्र मोरेश्वर संस्थानाचे अध्यक्ष संदीप महादेव नागरिक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवत सावत्रा येथील भीमराव माधव गवई याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून ₹8 रोख, 1 ग्रॅम सोन्याचा नाग, 1 ग्रॅम चांदीचा नाग व 2 मोबाईल, वापरलेली मोटरसायकल आणि लोखंडी सळी असा एकूण ₹1,984,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. मुख्य आरोपी सोबत 2 अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे. टू व्हीलर रॅलीत निम्म्याहून अधिक कर्मचारी कथित गैरहजर. प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस देण्याचे संकेत दिले. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत बाळापूर नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी सकाळी टू व्हीलर रॅलीचे आयोजन करण्यात आले. मात्र या रॅलीत नगर परिषदेतील निम्म्याहून अधिक कर्मचारी कथितरित्या गैरहजर राहिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सकाळी 9:30च्या सुमारास नगर परिषद कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. जयस्तंभ येथे पोहोचल्यानंतर 101 फुटी तिरंग्यासह पदयात्रा काढण्यात आली. अंजुमन स्कूल रोड, स्टेट बँक रोड मार्गे ही पदयात्रा पुन्हा जयस्तंभ चौक येथे पोहोचली. यावेळी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. दरम्यान कथित गैरहजरबाबत नगर परिषद प्रभारी मुख्याधिकारी राहुल कंकाल यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून चौकशी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. चंदन जळजाळ, अजिंक्य भारत न्यूज, बाळापूर तालुका प्रतिनिधी. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा सॉफ्ट कॉर्नर जवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव आयसरने ट्रकने बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने बैलगाडीवरील 3 शेतमजूर जखमी झाले. यातील किसन हिरवाळे यांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तिवसा येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात बैलगाडीला जुंपलेले दोन्ही बैल जखमी झाले असून एका बैलाची प्रकृती गंभीर आहे. तिवसा पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला आयसर ट्रक ताब्यात घेतला असून पुढील तपास. घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा बघणार आहोत पुढील बातम्या.
आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. विदर्भ ते महाराष्ट्र वेधक वेचक बातम्या न्यूज@7. अकोल्याच्या जुने शहरातील भीमनगर परिसरात विजेचा जबर शॉक लागून आदित्य उर्फ लाल्या अंभोरे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान बाथरूम मध्ये जात असताना अचानक आदित्यला विजेचा धक्का बसला आणि तो जमिनीवर कोसळला. यावेळी त्याने जोरात आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिकांनी तातडीने धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. नागरिकांनी तात्काळ वीज पुरवठा खंडित करून आदित्यला बाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आदित्य हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत असून त्याच्या अकाली निधनाने भीमनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अकोल्याच्या MIDC परिसरात चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या 4 आरोपींना MIDC पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम कोल्हे, अर्जुन बेठेकर आणि दिलीप माहुरे यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम हिसकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. याशिवाय लक्ष्मण चव्हाण आणि गजानन भटकर यांनाही चाकूचा धाक दाखवून लुटल्याचे तपासात समोर आले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आकाश उर्फ करण थोकेकर, यश उर्फ राम नवले, अभिजित उर्फ अभि वैरागळे या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 2 दुचाकी, चाकू, मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई MIDC पोलिसांनी केली. अकोला जिल्ह्यातील अकोट अंजनगाव रोडवर 2 चारचाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. अकोटकडून अंजनगावच्या दिशेने जाणारी आणि अंजनगावकडून अकोटकडे येणारी दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातावेळी वाहनांमधील एअरबॅग खुलल्याने मोठा अनर्थ टळला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास आणि कारवाई अकोट पोलीस करीत आहेत. खामगाव शहरात भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली. राज्याचे कामगार मंत्री तथा खामगावचे आमदार ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीला पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून रॅलीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून रॅली मार्गस्थ झाली. हातात तिरंगा घेतलेल्या नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. भुसावळ चौक, अर्जुन जल मंदिर, जगदंबा चौक, भगतसिंग पुतळा, एकबोटे चौक मार्गे रॅली भाजप कार्यालयापर्यंत पोहोचली. मार्गावर नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. यावेळी हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करत तिरंग्याचा सन्मान, राष्ट्र अभिमान, राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला. भाजपा नगराध्यक्ष अर्पणाताई सागर पुणकर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. भाजप कार्यालयासमोर राष्ट्रगीताने रॅलीचा उत्साहपूर्ण समारोप करण्यात आला. अमरावती बँकिंग क्षेत्रातील लाखो कर्मचारी व अधिकाऱ्यांची 5 डेज बँकिंग ही मागणी तातडीने लागू करण्यासाठी आज देशभर निदर्शने करण्यात आली. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्या अहवालानुसार कार्यालयीन वेळेनंतर राज्याच्या राजधानीसह प्रमुख शहरांमध्ये आंदोलन झाले. अमरावतीतही बँक कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्टी देण्याची मागणी केली. डिजिटल बँकिंग, 24 तास ऑनलाईन सेवा, वाढता कामाचा ताण आणि अतिरिक्त जबाबदाऱ्या या पार्श्वभूमीवर 5 दिवसांचा बँकिंग आठवडा आवश्यक असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. 27 जानेवारी 26 रोजी झालेल्या संपानंतरही मागणीवर अंतिम निर्णय न झाल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 5 डेज बँकिंगमुळे कर्मचाऱ्यांना आवश्यक विश्रांती मिळून कार्यक्षमता, उत्पादकता आणि वर्क लाईफ बॅलन्स सुधारेल असा दावा करण्यात आला. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिलाय. 5 दिवसांचे बँकिंग लागू झाल्याशिवाय संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार आज 12 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आफ्टर ऑफिस आवर्स युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियनच्या वतीने निदर्शनाचे देण्याची हे आम्हाला संघटनेने आम्हाला इशारा दिला सरकारला.
याची प्रमुख मागणी 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा, ही प्रमुख आमची मागणी आहे. गेल्या 12व्या बायपार्टिट सेटलमेंट मध्ये ही आमची एक मागणी होती की 5 डेज बँकिंग झाली पाहिजे म्हणून, पण ते त्यांनी आमच्यावर जे सरकारने करायला पाहिजे लागू ती केली नाही. त्यानंतर IBAने जो परिपत्रक काढलं होतं 8 मार्च 2024ला ज्या जॉईंट नोटला त्यांनी हे दिलं की 5 डेज बँकिंग लागू व्हायला पाहिजे बँकेमध्ये. त्या संदर्भात दिल्यानंतर आम्ही 27 जानेवारी 2026ला एक संपाची हाक दिली होती की 5 डेज बँकिंग लागू करण्यात यावं म्हणून, परंतु तेही सुद्धा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. ते दुर्लक्ष केलं म्हणून आम्ही 12 ऑगस्ट आज हे डेमॉन्स्ट्रेशन देत आहे. याच्यापेक्षा जर सरकारने अजून कानडोळा केला तर याच्यापेक्षाही आम्हाला आंदोलन हे जे आहे तीव्र आणि व्यापक स्वरूपात उभं करावं लागेल. हे कर्मचाऱ्यांना आणि आपल्या देशाला हितकारक दोघांनाही नाही आहे. मेन मागणी ज्या शनिवार आणि रविवार ह्या सप्ताहाच्या सुट्ट्या लागू करण्यात याव्या. कर्मचाऱ्यांचं वर्क लाईफ बॅलन्स हे सुधारावं. कर्मचाऱ्यांमध्ये कार्यक्षमतामध्ये त्यांची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवावी. ज्या अर्थी डिजिटल बँकिंग आपल्या देशामध्ये आपला देश जो डिजिटल बँकिंगकडे वळलेला आहे, 24/7 आपली सेवा आपण देतो, ऑनलाईन सेवा पण चालू केलेली आहे. त्या सर्व सुविधा आपण देशातल्या गरीब जनतेला, कष्टकरी मजुराला आपण देत आहोत. या संदर्भाचा बँकेचा विचार सरकारने करायला पाहिजे. जेव्हा देशावर जेव्हा संकट आले तेव्हा बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या याच्यासाठी अहोरात्र काम केलं, हे विसरता येणार नाही. त्यासाठी आमची एक प्रमुख मागणी आहे की सरकारने 5 डेज बँकिंग लागू करण्यात यावा, ही आमची सरकारला विनंती आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कावड पालखी महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी समन्वय बैठक संपन्न. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या आरोपींना 48 तासात जाणेफर. पोलिसांनी केले जेरबंद. हर घर तिरंगा अभियानात नगर परिषदेच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह. 2 व्हीलर रॅलीत निम्म्याहून अधिक कर्मचारी कथित गैरहजर. भार्गव आयसरची बैलगाडीला जोरदार धडक. 3 शेतमजूर जखमी, एकाची प्रकृती गंभीर. विदर्भ ते महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड सविस्तर बातमीसह वेधक आणि वेचक बघायला विसरू नका. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आमच्या Facebook, Instagram, Twitter या अकाउंटला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार.